नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल्स म्हणजेच एनजीटी या पर्यावरणावरती काम करणाऱ्या सरकारी संस्थेने ठाणे महापालिकेला सांडपाण्यावरती कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट खाडीत सोडल्याप्रकरणी 102 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय। तर एसटीपी प्लांट उभे करण्यासंदर्भात वारंवार सांगून देखील एनजीटीच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यानं हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आहे। याचिकाकर्ते आरिफ इराकी यांनी ही सगळी माहिती दिली आहे। दरम्यान ज्या उल्हास नदीत सांडपाण्यावरती प्रक्रिया न करता पाणी सोडलं जात होतं तिथला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी। राष्ट्रीय हरित लवादानं ठाणे महानगरपालिकेला तब्बल 102 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय। ठाणे महापालिका हद्दीत तयार होणारं सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट उल्हास नदी आणि देसाई खाडीत सोडण्यात येत असल्याचा ठपका ठाणे महापालिकेवर ठेवण्यात आलाय। याबाबत मुंबऱ्यात राहणाऱ्या एका याचिकाकर्त्यानं राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली होती। यानंतर राष्ट्रीय हरित लवाद आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेल्या पाहणीमध्ये दिवा आणि मुंब्रा या दोन शहरांमध्ये तयार होणारं सांडपाणी थेट खाडीमध्ये आणि उल्हास नदीमध्ये सोडलं जात असल्याचं समोर आलं आणि यानंतर हा जो दंड आहे तो ठाणे महापालिकेला ठोठावण्यात आला। पर्यावरणाचं नुकसान ठाणे महापालिकेकडनं केलं जात असल्याचा ठपका ठाणे महापालिकेवर ठेवण्यात आला। हा दंड जो आहे तो खरं तर 2023 सालच्या सप्टेंबर महिन्यातच ठोठावण्यात आलेला होता। त्याबाबतची नोटीस महापालिकेला देण्यात आलेली होती, मात्र महापालिकेकडे हा दंड भरण्यासाठी पुरेसा निधी नसल्याचं कारण पुढे करत महापालिकेनं त्यावेळी हा दंड भरला नाही। आता पुन्हा एकदा याबाबत दंड भरण्यासाठी ठाणे महापालिकेला सूचित करण्यात आलंय, मात्र यावेळेस राज्य सरकारनं ठाणे महापालिकेला काही निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्यातून ठाणे महापालिकेनं सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स आहेत ते या सर्व ठिकाणी उभारावेत असा एक प्रस्ताव नवीन ठाणे महापालिकेकडनं तयार करण्यात आलेला आहे। आता या सगळ्यामध्ये ठाणे महापालिकेला दंड भरावा लागतो का, की हे जे सांडपाणी थेट नदीत आणि खाडीत सोडलं जात आहे त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ठाणे महापालिका यंत्रणा उभारते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निनाद करमरकर, NDTV मराठी, ठाणे।